एका कार्यक्रमात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आता सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा राज्यात उमटताना दिसत आहेत। राज्यातील राजकीय तसंच सामाजिक वर्तुळातून बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। काय काय नेमकं घडतंय आपण बघूया। उद्या जर धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचा असाच यथोचित चप्पलनं सत्कार काँग्रेस पक्ष करेल। आम्ही सर्व सरकारला भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेची मागणी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले। बागेश्वर बाबांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं निदर्शनं करण्यात आली। बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले होते ते आधी पाहूया। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा ठीक है, हमें स्वीकार है। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना। बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली। शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी काँग्रेस मैदानात आहे। धीरेंद्र शास्त्रीचा बंदोबस्त या सरकारने करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष आमच्या पद्धतीने त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही। त्याला चपलेचा हार घालून त्याची धिंड काढण्याची आम्ही इथं आज घोषणा करतो। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या अपोजिट मध्ये त्यांच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे। इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी अतिशय तीव्र शब्दात बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर अभिनेते रितेश देशमुख यांनीही बागेश्वर बाबांच्या विधानावर संताप व्यक्त केला। त्या रामदासाची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, ज्याची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, अशा रामदासाकडे शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकटपणा आहे, आक्षेपार्ह आहे। सलग दुसऱ्या दिवशी राजकीय वर्तुळात बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून आले। विरोधकांनी बागेश्वर बाबांवर एकच हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। मुघली आक्रमणासमोर उत्तर भारतानं पळीपंचपात्र गुंडाळून ठेवून माना झुकवलेल्या असताना मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवराय थकले होते हा शब्द मराठी माणसाला काय, सगळ्या हिंदू जनमानसाला काय, सगळ्यांनाच न पटणारा शब्द आहे। ना मराठे रुकते है ना मराठे थकते है, असे छत्रपती शिवराय होते। नागपुरात ज्या कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत मंचावर उपस्थित होते। यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधल्याचं दिसून आलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं। दुर्दैवानं महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे त्यांची इतिहासाची मोडतोड करणं हे जे दुसरा कोणी केलं असतं ते एवढ्याला भारतीय जनता पक्षानं शिवरायांचा अपमान झाला हो असं बोंबलत रस्त्यावरती उतरले असते। उतरा ना, अक्कल कवडीची नाही त्याला, या म्हणा हा कसला बाबा आहे भोंदू, याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ। महाराजांचा विश्वास स्वतःवर होता, महाराजांचं कर्तृत्व फार मोठं होतं, म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली।
पण हे भोंदूच्या मागे लागून काहीतरी नवीन भोंदू तयार करण्याचं काम, जुन्या भोंदूला पुढे आणून नवीन भोंदू पुन्हा त्याचं नाव घेऊन पुढे करतोय, असं माझा स्पष्ट आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच डॉक्टर श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांच्या भेटीवरून माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर निशाणा साधला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला. त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडी सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात. एकूणच बागेश्वर बाबांच्या विधानावरून उडालेला वादाचा धुरळा इतक्यात काही खाली बसण्याची चिन्ह दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.